मला विश्वास नाही येत आहे की मी साऊंड बार घेत नाही. आय डोंट नो, मलाच कळत नाही. करण सिंग आमच्या संडापूरची का आले मिस केली तुला फोन पण. तो काही साऊंड बार लावलाय हे बघा, मागून पण आवाज येत आहे. हे बघा तिथं साऊंड बार आहे आणि इथं बुफर. आता हे बरोबर मला ठेवावं लागेल. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्य कडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे सॅटर्डे. कुठलो फ्रेश वगैरे झालो आहे मित्रांनो. आणि काही नाही गाईज, टी व्हीवर गाणे वगैरे लावले आहे काही ना. आणि आता टी व्हीवर मजा येईन याच्या, जेव्हा हे कनेक्ट होईन तेव्हा ह्याच्यावर गाईज टी व्हीवर, तेव्हा मजा येणार गाईज. साऊंड बार फायनली आलं आहे आपलं. काय करू ना असं? हां, सगळ्यात आता नाश्ता करतो मी. आता ऑफिसला निघायचं आहे. लवकरात लवकर ऑफिस करून येतो. मग काही नाही गाईस, आपलं साऊंड बार कनेक्ट वगैरे करायचं टी व्हीला. सो चला नाश्ता करूया. आणि कालचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. गाईस टी व्हीवर गाणं कुठलं लागलं आहे माहिती आहे? बघा, प्यार दिलों का मिला आहे, माझं आवडतं गाणं. जेव्हा काही साऊंड बारचा सेटअप होईल ना बरोबर, तर मी सगळ्यात पहिले हे गाणं लावणार, प्यार दिलों का मिला आहे. तो लवकरात लवकर आता ऑफिस करतो आणि साऊंड बार लावायचं आहे गाईस. मी खूप एक्साइटेड आहे की कधी लागणार म्हणून. चला लवकरात लवकर ऑफिस करू आणि साऊंड बार लावू. जाने क्या हुआ है गाईस. याच्यावरचा एक व्हिडिओ आहे माझ्या डान्सवरचा, त्याला खूप प्रेम दिलं तुम्ही इंस्टाग्रामवर पण आणि यूट्यूबवर पण. सो थँक्यू सो मच. काय नाचतं सलमान बघा, के दिल तार काय करा चला काही निघतो आता आम्ही ऑफिसला. चलो गाईस ऑफिसला पोचलो आहे. आणि आज मी पोचलो आहे गाईस 9:25ला. 9:25 पोचलो आहे. लवकर पोचलो आहे. लवकरात लवकर ऑफिस करतो गाईस आणि जायचं आहे गाईस साऊंड बार सेटअप लावायला स्वतःच्या घरी. हां, मला विश्वास नाही येत आहे की मी साऊंड बार घेत नाही. आय डोंट नो, मलाच कळत नाही. आनंदात आहे मी की साऊंड बार घेत आहे. प्राऊड फील करत आहे की हा एवढे जास्त रकमची मतलब जास्त अमाऊंटची मी हे घेतली आहे वस्तू. सो भारी वाटतं. कधी घेतली नाही गाईस एवढ्या जास्त अमाऊंटची वस्तू. सो चला जाऊया. तुम्हाला की मी टी ब्रेक नाही तर लंच ब्रेकमध्ये भेटतो. ए हर्षद, आजा आजा. माझे दोन्ही फ्रेंड्स भेटले गाईस. हर्षद मेशोमध्ये, मी आपल्या कुठलं माझ्या प्रोसेसचं नाव पण नाही माहीत, ग्रियममध्ये मी होम लोनच्या प्रोसेसमध्ये मी. ओ मेशो CMB. अरे अच्छा भाई, तू कैसा है? कैसा चल रहा है? क्या बोला? कितने बजे की शिफ्ट है? मेरी वही 9 to 6. अच्छा, 10 to 7 चल रही है. 10 to 7 रोज चेंज होती है तुम्हारी भाई. यार फिर रमजान है ना, इसलिए. रमजान है. हाँ बराबर है रमजान. अभी क्या ब्रेक बोला ना. बोला. आणि गाईस फेब्रुवारी मंथमधला आज लास्ट दिवस आहे गाईस. 28 फेब्रुवारी आज लास्ट डे ऑफ फेब्रुवारी मंथ. तो लास्ट महिना आहे का इथं फेब्रुवारीचा. मग नेक्स्ट महिना आहे मार्चमध्ये. तर मग मार्च में बहुत टारगेट वगैरह रहेंगे भाई. तो टारगेट राहणार मार्चमध्ये. बिझनेस वगैरे जास्त करून द्यावा लागतो. बरोबर ना अण्णा? अण्णा काल वडकम माल वडकम वडकम बराबर ना? और तो रात को हम 11 बजे आए साऊंड बार लेके. काल तर खूप वेळ झाला गाईस. चला गाईस आता तुम्हाला भेटतो आम्ही लंच ब्रेकमध्ये. लंच ब्रेक झाला आहे, जेवण करतो आहे. आणि आज टिफिन नाही आणला आहे गाईस. आज ताई पण लेट उठली, मी पण लेट उठलो. सो त्यामुळे टिफिन नाही आणला आहे. मग अंडा भुर्जी घेतली आहे गाईस. अंडा भुर्जी खात आहे. फक्त 10 मिनिट आहे माझ्यापाशी. 10 मिनिटात खातो आणि जातो. कधी कधी ऑफिस सुटणार कळत नाही मला. साऊंड बार जोपर्यंत लागत नाही कळत नाही.
कालपासून मलाच कळत नाही गाईस. डोक्यामध्ये एकच विचार, ऑफिस कधी सुटणार, ऑफिस कधी सुटणार म्हणून. तर लवकर ऑफिस सुटू द्या, लवकर जसं ऑफिस लवकर झालं घरी जाऊन साऊंड बारचं लावायचं. आणि गाईस थँक्यू ज्यांनी मला काल विश केलं त्यासाठी थँक्यू सो मच. त्यांनी कमेंट पण केलं त्यासाठी थँक्यू सो मच. तो गाईस चला तुम्हाला आता ऑफिस सुटल्यानंतर भेटतो. एवढंच आहे तो लॉकर. तेरा तो बैठ गया, अभी मेरा भी डालना पडेगा फोन. चला गाईस फोन ठेवून देतो, ऑफिस सुटल्यानंतर भेटतो. गाईज आता आम्हाला एक टी ब्रेक झाला आहे, खूप दिवसानंतर टी ब्रेक दिला आहे. बसून आहे आता इथं सगळेजण, रामकृष्णांना इथं फ्रेंड्स वगैरे बसून आहे. आणि काम करत राहिलं ना गाईज, काम 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 थोडंसं पाहिजे 15-20 मिनटाचा टी ब्रेक. अण्णा किधर जा रहा? ओके ओके आजा आजा. तो गाईज आता 6 वाजणार, मग त्यानंतर अर्धा घंटा काही नाही गाईज ऑफिस सुटणार, मग साऊंड बारचं काम करायचं. चला लवकरात लवकर ऑफिस होऊ द्या, लवकरात लवकर घरी जाऊ. अण्णा वळक्कम अण्णा. फायनली ऑफिस झालं आहे गाईज, 6:30 वाजले. चला गाईज घरी जाऊया. आणि मी जे इन्स्टॉलेशनवाला आहे त्याला पण कॉल केला आहे त्या दादाला. ते बोलत का मी पण येतो म्हणून 7 वाजता. बरं ठीक आहे या लवकर म्हटलं 7 वाजता. चला गाईज जाऊया घरी. खूप एक्सायटेड आहे गाईज, साऊंड बार जेव्हा चालू होणार तेव्हा. चला. करण सिंग कर्नर सिंग क्या भाई भाई जेव कर जेवण काय झालं लॉग आउट आणि झाला लंच ब्रेक. लॉगआउट सांग, लंच ब्रेकचा टाइम एकच आहे. दुपारी लई मिस केलं तुला मी, एकटा अंडापुरची खातो. लई मिस केलं तुला, फोन पण लावला हा का. चल येऊ का मी, मला अर्जंट जायचं. जेव ना, जेव नाही नाही जेव नाही बाय बाय. घरी आलो आहे आता, हे साफ करत आहे गाईज. इथं साऊंड बार ठेवायचं आहे. इथलं पूर्ण मी जे सामान होतं ते काढलं, लॅपटॉप इथं ठेवलं आहे आणि जे बाकीचे सामान होते ते कपाटात ठेवले. सो इथं लावायचं आहे गाईज साऊंड बार. आणि बॅक साईडचे स्पीकर एक तिथं लावायचं आहे आणि एक इथं, आणि इथं ॲम्प्लिफायर आहे आणि बुफर त्या साईडला लावायचं आहे. सो थोड्या वेळामध्ये येणार गाईज इन्स्टॉलेशनवाला. जोपर्यंत मी बरोबर करून ठेवतो मग आपला साऊंड बार लागणार. आणि इकडं रोहिंग्याची कामं चालू आहे बघा. ओय साऊंड बार लावलाय. हे बघा मागून पण आवाज येत आहे, इथून पण साऊंड बार आहे आणि इथं बुफर. आता हे बरोबर मला ठेवावं लागेल गाईज. बरोबर सेटअप वगैरे केला आहे आता स्पीकर. आता मूवी लावली आहे गाईज स्पायडरमॅन, आणि मजा येते गाईज मूवी बघायला. कमीच आवाज ठेवला आहे थोडा, आता आजूबाजूला त्रास होणार दिसतो त्यामुळे. आता वरण भात आहे, वरण भात खातो आणि पंजाबी तडका आहे गाईज. जेवण झाल्यानंतर तुम्हाला भेटतो गाईज. ते चालू आहे थोडे गाणे, कमी आवाजमध्येच केलं आहे आणि इकडलंच चालू केलं आहे फक्त मी. इकडलं स्टॉप केलं आहे, तर इकडला पण खूप जास्त आवाज येतो. मग फायनली साऊंड बारचा सेटअप झाला आहे मित्रांनो. आणि या साऊंड बारसाठी खूप मेहनत केली आहे गाईज, खूप म्हणजे खूप मेहनत केली आहे. 3-4 महिन्या पहिले विचार करायचो की कधी जाणार रिलायन्स डिजिटलमध्ये, कधी घेणार मी साऊंड बार. सो फायनली तो दिवस आला गाईज. साऊंड बार आणलं, साऊंड बार नंतर घरी आणलं, सेटअप वगैरे झाला आहे. सो चांगलं वाटतं आहे गाईज. आणि खरं स्वतःला विश्वास बसत नाही की एवढी जास्त जेवढा महाग साऊंड बार घेतला आहे, विश्वासच नाही गाईज. पण चांगलं वाटतं की स्वतःचं पैसे नाही घेतलं तर बरं वाटतं गाईज. आणि मेन महत्त्वाचं तर गाईज पूजा नाही केली आहे साऊंड बारची. सो उद्याचा संडे आहे, तर हळद कुंकू लावून वगैरे आम्ही पूजा वगैरे करून टाकेन काही दिवसांनी मी. सो मित्रांनो आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमच्या प्रेमाचं असू द्या. गुड नाईट अँड बाय बाय.